कोसियजात कथा। एका जन्मी बोधिसत्व ब्राह्मण कुळात जन्मला। वयात आल्यावर 4 वेद आणि सर्व शास्त्रे यात पारंगत होऊन वाराणसी नगरीत पुष्कळ शिष्यांना तो शिकवित असे। त्याचा एक ग्रामवासी शिष्य अध्ययन पुरे झाल्यावर काशीतील एका मुलीशी विवाह करून तेथेच घरदार बांधून राहत असे। पण या तरुण ब्राह्मणाची बायको अत्यंत दुष्ट होती। तिच्या बाह्यरूपाविरुद्ध तिचे गुण होते। बिचारा तरुण तिच्या रूपाला भुलून ती जे म्हणेल ते करण्यास तत्पर असे। सकाळी उठून पोटात दुखण्याचे निमित्त करून ती बाई अंथरुणावर पडून राही व नवऱ्यास म्हणे की माझ्याने काही करवत नाही, तुम्ही चांगले जेवण करून घातल्याशिवाय माझी पोटदुखी बरी व्हाव्याची नाही। बिचाऱ्या नवऱ्याने घरातील सगळी कामे करावी। एवढेच नव्हे तर ती जे म्हणेल ते तिला द्यावे व कधीकधी आपण अर्ध्याच पोटी राहावे असा क्रम चालविला। अर्थात त्या बाईचा रोग उत्तरोत्तर वाढतच गेला। तिचे शरीर पुष्ट होत होते, परंतु पोटदुखीला काही गुण पडेल। गरीब बिचारा तरुण तिच्या रोगाने अतिशय कंटाळून गेला। एके दिवशी बोधिसत्वाच्या दर्शनाला गेला असता बोधिसत्व त्याला म्हणाला, काय रे, आजकाल तू कोठे दिसत नाहीस? तुझा चेहरा देखील अगदी फिक्कट दिसतो। तुझे सर्व काही ठीक चालले आहे ना? तो म्हणाला, गुरुजी, मी निरोगी आहे, पण माझ्या तरुण बायकोच्या रोगाने मला भंडावून सोडले आहे। दिवसेदिवस तिचा रोग वाढत जात आहे व त्यामुळे माझ्या जीवाला चैन पडत नाही। बोधिसत्व म्हणाला, असा तिला रोग तरी कोणता आहे? काय ताप येतो किंवा अन्न रुचत नाही की होते तरी काय? तरुण ब्राह्मण म्हणाला, तिला ताप तर मुळीच नाही, अन्न चांगले खपते। एवढेच नव्हे तर रोज नवीन नवीन पक्वान्ने तिला फार आवडतात। तिचा रोग म्हटला म्हणजे तिचे पोट दुखते। मी घरात असेपर्यंत कोणतेही काम तिच्याने करवत नाही। मी बाहेर जातो तेव्हा ती इकडून तिकडे फिरत असते असे माझ्या ऐकण्यात आले आहे। कदाचित बिछाण्यात पडून कंटाळा आल्यामुळे ती तसे करीत असेल। काही असो, तिच्या या पोटदुखीने माझे हाल होत आहेत एवढे खरे। बोधिसत्वाने बाईला कोणता रोग झाला असावा हे तेव्हाच ताडले व तो त्याला म्हणाला, मी एक या रोगावर उत्तम औषध तयार करून देतो, पण तुझी बायको ते खुशीने घेईल असे वाटत नाही। तिच्यावर जबरदस्ती करावी लागेल। प्रसंग आला तर तिच्यावर चाबकाचे 4 तडाखे ओढण्याची तुझी तयारी आहे काय? तो म्हणाला, गुरुजी, आपण हे काय विचारिता? आपली आज्ञा मला सर्वथैव वंद्य आहे। तिचा रोग बरा होत असला तर 4 सोडून 10 फटके मारले तर त्यात दोष कोणता? बोधिसत्वाने गोमूत्रातून चिराईत वगैरे कडू औषधे उकळून त्यांचा काढा बनविला व काही वेळपर्यंत तो तांब्यांच्या नव्या भांड्यात ओतून ठेविला। दुसऱ्या दिवशी त्या तरुण ब्राह्मणाला बोलावून आणून बोधिसत्व म्हणाला, हा काढा घेऊन जाव तुझ्या बायकोला पाज। बरोबर एक चाबूक घेऊन जाण्यास विसरू नकोस। त्याने तो काढा आपल्या बायकोला नेऊन दिला। तेव्हा ती त्यावर फार संतापली व म्हणाली, मला हे तुमचे भिकारडे औषध पाहिजे कशाला? तुपालोण्याने जर माझा रोग बरा होत आहे व मला गुण पडत आहे तर मग विनाकारण काढ्यात पैसे का घालवा? तो म्हणाला, पण आजपर्यंत तुपालोण्यावर पुष्कळ पैसे खर्चण्यात आले, परंतु त्यापासून तुझा रोग साफ बरा झाला नाही। आज चांगले पक्वान्न खावे आणि दुसऱ्या दिवशी पुनः पोटदुखीला सुरुवात व्हावी। आता आमच्या गुरुने तयार करून दिलेला काढा घेतल्यावाचून तुझा रोग बरा होण्याचा संभवच नाही। त्या खाष्ट बाईने निरनिराळ्या मार्गाने नवऱ्याची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याने साफ सांगितले की काढा घेतला नाही तर चाबकाचा प्रयोग करून तो घेणे भाग पडावे लागेल। निकरावर गोष्ट आली तेव्हा निरुपायाने तिने त्या काढ्याचा एक घुटका घेतला, पण त्यायोगे तिचे तोंड वाकडे तिकडे होऊन तिला घेरी आली। थोड्या वेळाने सावध झाल्यावर ती नवऱ्याला म्हणाली, मला हा काढा घ्याव्यास लावू नका, आजच्या दिवसाची मुदत द्याल
तर माझा रोग आपोआप बरा होईल असे वाटते. तो म्हणाला, हा काढा असाच ठेवून देतो व तुझा रोग 1-2 दिवसात साफ बरा झाला नाही तर त्याचा तुझ्यावर पुनः प्रयोग करण्यात येईल. बाईचा रोग तात्काळ बरा झाला. आपल्या नवऱ्याच्या गुरुसमोर आपले डावपेच चालाव्याचे नाहीत असे जाणून पूर्वीचा सर्व खोडसाळपणा तिने टाकून दिला व आपल्या नवऱ्याची ती अनन्यभावे सेवा करू लागली. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.